ब्रेकनंतर एक मोठी बातमी म्हणजे ओबीसी नेते श्रावण डेवरे यांच्या घरावरती मराठा आंदोलक धडकणार होते। श्रावण डेवरे यांनी सोशल मीडियावरती वादग्रस्त पोस्ट केली होती आणि ओबीसी नेते श्रावण डेवरेंच्या घरावरती संभाजी ब्रिगेड देखील आंदोलनाच्या पवित्र्यात होते। मराठा आंदोलक पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी श्रावण डेवरेला ताब्यात घेतलंय। दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी श्रावण डेवरे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय आणि उपनगर पोलिसांनी श्रावण डेवरे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं। मात्र त्यानंतर मराठा आंदोलक हे श्रावण डेवरे यांच्या घरी जाऊन पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या घरावरती काळं फासण्याचा प्रयत्न केलाय, काळी शाई ओतली आहे आणि ते तिथे बांगड्या देखील ठेवल्या आहेत। आणि ओबीसी नेते श्रावण डेवरे हे पोलिसांच्या ताब्यात असल्याची दुसरी दृश्य आपण बघतोय। एकीकडे ओबीसी नेते श्रावण डेवरे यांच्या घरावरती मराठा आंदोलक नंतर जाऊन धडकले आणि त्यांनी तिथे त्यांच्या दरवाजावरती काळं फासलंय। मराठा संघटना डेवरेंविरोधात आक्रमक झाल्यात कारण त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावरती त्यांचं व्हायरल होत होतं आणि त्यानंतर संभाजी ब्रिगेड आणि मराठा कार्यकर्ते, मराठा समाजाचे नेते हे त्यांच्या घरावरती जाऊन धडकण्याआधीच पोलिसांनी श्रावण डेवरेंना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर काही मराठा आंदोलक हे त्यांच्या घरावरती जाऊन धडकलेच, त्यांनी तिथे काळं फासलं, घोषणाबाजी केली आणि दुसरी दृश्य आहेत भडकाऊ वक्तव्य केल्याचा ठपका ओबीसी नेते श्रावण डेवरे यांच्यावरती आणि ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। श्रावण डेवरेंच्या वादग्रस्त विधानानंतर खळबळ माजली। संभाजी ब्रिगेड असेल किंवा मराठा संघटना डेवरेंविरोधात आक्रमक झालेत आणि हे सगळेजण त्यांच्या घरावरती जाऊन धडकणार त्याआधीच पोलिसांनी श्रावण डेवरेंना ताब्यात घेतलं। पोलिसांच्या ताब्यात असलेले भडकाऊ वक्तव्य करणारे श्रावण डेवरे ओबीसी नेते एका बाजूला, तर दुसरी दृश्य मराठा संघटना डेवरेंच्या विरोधात आक्रमक झाल्यानंतर त्यांनी डेवरेंच्या घरावरती जाऊन धडक दिली आणि तिथे त्यांच्या दरवाजाला काळं फासलं। ही दोन दृश्य, एकीकडे श्रावण डेवरेंच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्यात तर उजवीकडची दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह बघतोय। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन। जय नारायण, जय ज्ञानेश्वर, जय माऊली, जय तुकोबाराय। यानंतर हरिभक्तीपद आहे रामाचार्य नाना महाराज कदम। सगळं आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या छत्रपती भवनचं उद्घाटन आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती आदरणीय परमपूज्य गुरुवर्य महंत शिवाजी बाबा आणि आदरणीय परमपूज्य आमचे मार्गदर्शक गुरुवर्य लक्ष्मण बाबांच्या शुभ हस्ते आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। खरं म्हणजे दादांकडे पाहिलं की मला बोलायला सुचत नाही, कारण मी त्यांना पाहिल्यानंतर खूप व्याकुळ होतो की आपण जर सकाळी नाश्ता केला नाही तर किती त्रास होतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे। दादा ज्याला हॉस्पिटल असतात तर त्यावेळेला व्हिडिओ सुद्धा मी पाहत नसायचो, कारण खूप हृदय हलून जायचं। दादांना विनंती आहे असलं उपोषण कदाचित भविष्यात करण्याची पाळी पांडुरंगाने दादांवरती येऊ नये, कारण दादा तुमच्यासारखी माणसं हे आमच्यासारख्यांना मिळणं म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंगाने आपल्या मराठा समाजाला दिलेलं हे गोड गिफ्ट आदरणीय दादा आहेत आणि म्हणून हे दादांना जपण्याची जिम्मेदारी आपल्या सर्वांवरती आहे। घरी जर बायको नीट नाही बोलली तर लोक दुसरी बायको करतात, माफी मागून बोलतो, पण या ठिकाणी दादांना किती लोक बोलतात, किती लोक त्रास देतात, पण तरी सुद्धा दादा सगळ्यांचा विचार करतात, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि म्हणून मी नेहमी बारकाईने पाहायचो तसं दादांचा आमचा संबंध गेली 10 वर्षापासून आहे। दादांचे जेवढे उपोषण झाले त्या उपोषणामध्ये कीर्तन सेवा करण्याचा योग यायचा, पण दादांचा हा लढा अविरतपणे संघर्ष हा त्यांचा चालू आहे
आणि इथून पुढे सुद्धा असा चालत राहावा एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि लवकरात लवकर आपल्या सर्वांना आरक्षण मिळावं आणि ते मिळून दादा देणारच आहे. फक्त दादांना विनंती आहे की आपण आता या ठिकाणी स्वतःला त्रास करून घेऊन देणारं आरक्षण आपल्याला खऱ्या अर्थाने मिळालं पाहिजे अशी अपेक्षा पांडुरंगाकडे मी करणार आहे की दादांना त्रास देऊन ते आरक्षण आम्हाला नको, दादांना न त्रास होता मिळणारं आरक्षण आम्हाला द्यावं एवढीच पांडुरंगाकडे प्रार्थना करतो. आणि या कार्यालयाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आणि दादांना सुद्धा आरोग्य संपन्न शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय हरिभक्ती परायण रामेश्वर महाराज राऊत हे मनोगत व्यक्त करतील. त्या अगोदर एक बाहेरून सूचना यायला लागली. चोर आपल्या पाठीमागं पाकिटमाग घुसलेले जवळपास 7-8 जणांचे पैसे गेलेले. आपले आपले पैसे सावधानतेनं बाळगा अशी सर्वांना विनंती आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम जगद्गुरुया मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय हरी. शांत बसा, शांत बसा. आज छत्रपती भवनाचं उद्घाटन प्रेममूर्ती शिवाजी महाराज शिक्षक नारायणगड हरिभक्तीपरायण बौद्धिक समिती संस्थाचे अधिपती लक्ष्मण महाराज मेंढे आणि संघर्ष ऊर्जा जरांगे पाटील कारण आयुष्य जातं तरी मोठं होत नाही म्हणून, पण त्यांचा त्याग, त्यांची चिकाटी, त्यांनी आयुष्यात केलेलं हे तप. आता नाना महाराजांनी सांगितलं की इथून पुढे मात्र आणखी उपोषण करायचं नाही, आणखी झडत राहायचं. हा समाज तुमच्या पाठीमागे अहोरात्र झडत राहील एवढी मी ग्वाही देतो. अन्नादेव सुद्धा संपवतो. जय हिंद, जय महाराज. यानंतर आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे.